सभासदांच्यावर अन्याय करणाऱ्या संचालकांचा अरे आता करायचं काय? छत्रपती राजाराम कारखाना सहकारातला कारखाना आहे. याची निवडणूक आम्ही लढवली होती, परंतु सरकारचा गैरवापर करून या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने एकाधिकारपणा केला गेला हे कोल्हापूर जिल्ह्यानं बघितलेलं आहे. ते एका कारखान्याचं नेतृत्व करतात, आम्ही एका कारखान्याचं नेतृत्व करतो. असं मला वाटत नाही की याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्या कारखान्यावरती सभासदांसाठी मोर्चा करू शकतो. खरं बघायला गेलं तर ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. एका बाजूला लोकशाही पद्धतीनं मोर्चा काढणं आणि दुसऱ्या बाजूला संध्याकाळी दहशत माजवणं. मला असं वाटतं की माजी गृहमंत्री यांना विसर पडलाय, सरकार बदललंय, पण ज्या पद्धतीने त्यांनी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वतः दहशत माजवायचा जो प्रयत्न करतायत हे अत्यंत चुकीचं आहे. राजाराम कारखान्याची निवडणूक 5-7 महिन्यापूर्वी झालेली आहे. या निवडणुकीकडे सभासद महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं होतं. या निवडणुकीमध्ये बंटी पाटील गटाचा दारुण पराभव झाला आणि त्याच्यामुळं ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. अनेक दिवस ते थोडंसं विचित्र वागतच आहेत. सत्ता नसली की ते थोडंसं विचित्र वागत आहेत. त्या पद्धतीनं कारखान्यामध्ये 21-0 असा निकाल सभासदांनी दिला. तेव्हापासूनच त्यांचा थोडा सभासदांनी जो केलेला अपमान आहे तो त्यांच्या मनामध्ये कुठेतरी सलत असावा. ते स्वतः मनोरुग्णच आहेत, त्यांना स्वतःची बुद्धी किंवा विचार नाही आहेत. कारण हे मारणारे जे आहेत ते सगळे पूर्वनियोजित होते. पत्रकार तिथं त्यांनी बोलवलेले होते, व्हिडिओ शूटिंग सगळं केलेलं आहे. हे काय आकस्मिक काय झालेलं नाही आणि पोलिसांनी त्या पद्धतीनं गट रचून केलेल्या या मारहाणीबद्दल कुठेतरी एखाद्याचा त्या बिचाराचा जीव गेला असता तर त्याच्यावर कडक कारवाई करावी आणि तसं नाही झालं तर मग आम्ही सक्षम आहोत. आम्ही पाहू काय करायचं या मंडळींचं. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रकाश चिटणीस हे त्यांचं कार्यालयीन कामकाज संपवून त्यांच्या निवासस्थानी परत जात असताना संध्याकाळी साधारण 6च्या सुमारास बेडेकर बेकरीचे समोर पाटील गल्ली कसबा बावडा या ठिकाणी 20 ते 25 इसमांनी त्यांना गाडीतून बाहेर काढून मारहाण केलेली आहे. शाहूपुरी पोलीस स्टेशनला या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा क्रमांक 10/24 भादवी कलम 307, 120(ब), 141, 143, 147 आणि 427 अन्वये दाखल झालेला आहे. एकूण 15 आरोपींविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे, ज्यांची नावं निष्पन्न आहेत व इतर 10 ते 12 अनोळखी आरोपी आहेत. या गुन्ह्याच्या तपासामध्ये कालपासून आजपर्यंत एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सभासदांच्यावर अन्याय करणाऱ्या संचालकांचा अरे आता करायचं काय?